हॅलो फ्रेंड्स. तर बघा, मागच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 6.1 मधला जो क्वेश्चन नंबर 6 आहे प्रूव्ह दॅट, त्याच्यामध्ये सब क्वेश्चन आहेत 1 to 6. ते सब क्वेश्चन आपण बघितलेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याच क्वेश्चन मधले 7 to 12 जे प्रूव्ह दॅटचे एक्झाम्पल आहेत ते आपण बघणार आहे. जर तुम्ही मागचा व्हिडिओ प्रूव्ह दॅटचा 1 to 6 एक्झाम्पलचा बघितला नसेल तर तो व्हिडिओ जाऊन नक्कीच चेक करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्याच्यानंतर जे आपले प्रॅक्टिस सेट 6.1 मधले 1 to 5 क्वेश्चन आहेत त्याची पण आपण व्हिडिओ टाकलेला आहे. तो व्हिडिओ जर जाऊन बघितला नसेल तर तो पण व्हिडिओ जाऊन नक्कीच चेक करा. आता आपला प्रॅक्टिस सेट 6.1 मधला जो 7 नंबरचा क्वेश्चन आहे, 6 नंबरचा जो क्वेश्चन आहे प्रूव्ह दॅट, त्याच्यामधली जे 7 नंबरचं एक्झाम्पल आहे ते बघणार आहे. काय दिले 7 नंबरचं एक्झाम्पल? तर साइन 4 थिटा मायनस कॉस 4 थिटा इज इक्वल टू 1 मायनस 2 कॉस स्क्वेअर थिटा. आता आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितले की प्रूव्ह दॅटच्या एक्झाम्पलमध्ये आपण काय करतोय, तर प्रूव्ह दॅटच्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला दोन साइड्स दिलेले असतात, LHS आणि RHS, आणि मध्ये साइन असते आपलं इज इक्वल टू. आपण काय कन्सिडर करतोय? LHS कन्सिडर करतोय आणि प्रूव्ह काय करतोय आपण? RHS. आता ह्या एक्झाम्पल मध्ये पण बघा, दोन साइड्स दिलेले आहेत. इज इक्वल टूच्या ही साइड LHS असणार आहे आणि इज इक्वल टूच्या जी पलीकडची साइड असणार आहे त्याला आपण RHS म्हणणार आहे. मग कन्सिडर करताना आपण काय कन्सिडर करणार? LHS कन्सिडर करणार आणि प्रूव्ह काय करणार? RHS. म्हणजे LHS कन्सिडर केल्यानंतर आपण सॉल्व्ह केल्यानंतर आपलं आन्सर काय आला पाहिजे, तर 1 मायनस 2 कॉस स्क्वेअर थिटा आला पाहिजे. म्हणजे ह्याला आपण कोणते एक्झाम्पल म्हणतो, तर प्रूव्ह दॅटचे एक्झाम्पल म्हणतो. आता बघा, हे एक्झाम्पल सॉल्व्ह करूया. पहिल्यांदा आपण काय कन्सिडर करणार, तर LHS कन्सिडर करणार. काय LHS मध्ये दिले आपल्याला, तर साइन 4 थिटा मायनस कॉस 4 थिटा. बघा, इज इक्वल टूच्या ही साइड लिहायची, लेफ्ट हँड साइडची तुमची साइड लिहायची इज इक्वल टू ची, आणि सॉल्व्ह केल्यानंतर आपला आन्सर काय आला पाहिजे, तर 1 मायनस 2 कॉस स्क्वेअर थिटा. आता इथे आपल्याला काय करायचंय, तर फॉर्म्युला यूज करायचा आहे. आता बघा, साइन 4 थिटा आणि मायनस काय आहे, तर कॉस 4 थिटा. म्हणजे साइन थिटा 4 आहेत आणि कॉस थिटा पण किती आहेत, 4. आता बघा, या 4चं जर डिस्ट्रीब्युशन मी 2 आणि 2 असं केलं तर चालणार का? नाही. तर जे 4 आहे तुमचा साइन रेस टू 4 आहे, त्याचं डिस्ट्रीब्युशन किती करायचं, 2 आणि 2. म्हणजे बघा कसं लिहायचं, तर साइन स्क्वेअर थिटा आणि ब्रॅकेट टाकून त्याचा परत काय लिहायचा, स्क्वेअर. म्हणजे बघा, 2 इंटू 2 पॉवर किती होणार आहे, 4 आहे. काय पॉवर 4 वरती, तर आहे. मायनस, आता बघा, कॉस 4 थिटाचं पण सेम साइन सर्कल यायचं. म्हणजे काय लिहिणारा, कॉस स्क्वेअर थिटा आणि ब्रॅकेट रेस टू काय लिहिणारा, 2. म्हणजे बघा, 2 इंटू 2 साइन रेस टू किती पॉवर होणार, 4, आणि 2 इंटू 2 आणि कॉस रेस टू पॉवर किती होणार आहे, 4. म्हणजे फक्त मी 4चं डिस्ट्रीब्युशन कसं केलं, 2 2, आणि इथं कॉसचं पण सेम तेच केलं, 2 आणि 2. आता बघा, पहिल्या ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे मायनस दुसऱ्या ब्रॅकेटचा पण काय, स्क्वेअर. आता आपल्याकडे फॉर्म्युला आहे बघा, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर आपण कधी लिहितोय, जेव्हा इज इक्वल टू पहिल्या ब्रॅकेटमध्ये तुमचं काय असते, ए प्लस बी, आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय लिहितोय आपण, ए मायनस बी. म्हणजे आपला फॉर्म्युला आहे कुणाचा, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. मग ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर असल्यावरती आपण काय लिहितोय, दोन ब्रॅकेट करतोय. पहिल्या ब्रॅकेटमध्ये ए प्लस बी आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये ए मायनस बी. म्हणजे दोन्ही पण ब्रॅकेट सेम, फक्त साइन काय असणार आहे तुमचं, अपोजिट. पहिल्या ब्रॅकेटमध्ये साइन द्यायचं प्लस आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये साइन द्यायचं मायनस. मग आता बघा, ह्याला साइन स्क्वेअर थिटाला काय म्हणणार आहे, ए, आणि कॉस स्क्वेअर थिटाला काय म्हणणार आहे, बी. म्हणजे बघा, ए चा स्क्वेअर मायनस बी चा स्क्वेअर. बघा, ए चा स्क्वेअर मायनस बी चा स्क्वेअर. असं असेल तर काय लिहायचं, ए प्लस बी आणि ए मायनस बी. बघा, इज इक्वल टू काय लिहिणारा, ए प्लस बी. ए कुणाला म्हणले आपण, तर साइन स्क्वेअर थिटा, त्यानंतर साइन कोणता इथं ब्रॅकेटमध्ये पहिलं, प्लस, त्यानंतर बी कुणाला म्हणले, तर कॉस स्क्वेअर थिटा. सॉरी, कॉस स्क्वेअर काय लिहिणारा, तर थिटा. ए प्लस बी. आता काय लिहिणारा, तर ए मायनस बी. म्हणजे ह्या दोन व्हॅल्यू ऍज इट इज राहणार, फक्त मध्ये साइन काय होणार आहे तुमचं, चेंज. म्हणजेच काय लिहिणारा दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये, साइन स्क्वेअर थिटा मायनस काय लिहिणारा, तर कॉस स्क्वेअर थिटा. इथं आपण कोणता फॉर्म्युला यूज केला, फॉर्म्युला परत लिहा बघा, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर असेल तर पहिल्या ब्रॅकेटमध्ये ए प्लस बी आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये ए मायनस बी. बघा, ही पहिली स्टेप लक्षात आली काय, ह्याला साइन स्क्वेअर थिटाला काय म्हणणार आहे,
ए आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि कॉस स्क्वेअर थिटाला काय म्हणणार आहे बी. मग काय एक्सपान्शन आलं ए प्लस बी आणि ए मायनस बी म्हणजे साइन स्क्वेअर थिटा प्लस 1 आणि साइन स्क्वेअर थिटा मायनस 1. दोन्ही फंक्शन ॲज इट इज, फक्त पहिल्या ब्रॅकेटमध्ये प्लस साइन आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये मायनस साइन. आता तुमचं ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीमध्ये पहिलीच आयडेंटिटी आहे साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा. काय आयडेंटिटी आपली, तर साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. म्हणजे साइन स्क्वेअर थिटा आणि कॉस स्क्वेअर थिटाची ऍडिशन असेल तर आपण त्याच्या जागी काय लिहितोय, तर 1 लिहितो. इथं बघा साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा आहे म्हणजे त्याच्या जागी आपण काय लिहिणार 1. आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय आहे, तर साइन स्क्वेअर थिटा मायनस कॉस स्क्वेअर थिटा. आता बघा आपण जेव्हा 2 into 1 करतोय तेव्हा आन्सर काय लिहितोय, 2 लिहितोय. म्हणजे कोणत्या पण नंबरनं जर 1 ला मल्टिप्लाय केलं तर आन्सर काय येते आपलं, तोच नंबर येतोय. सेम तसंच जर 1 ला साइन स्क्वेअर थिटा मायनस कॉस स्क्वेअर थिटानं मल्टिप्लाय केलं तर आन्सर काय येणार आहे आपले, तोच नंबर येणार आहे. म्हणजेच काय आन्सर येणार आहे तुमचं, तर साइन स्क्वेअर थिटा मायनस कॉस स्क्वेअर थिटा. म्हणजे 1 into एनिथिंग आन्सर काय येते तेच येते. आता बघा मला काय प्रूव्ह करायचं आहे, 1 minus 2 कॉस स्क्वेअर थिटा. आता बघा काय आलंय माझ्याकडं, तर साइन स्क्वेअर थिटा मायनस कॉस स्क्वेअर थिटा. मग आता बघा 1 minus 2 कॉस स्क्वेअर थिटा पाहिजे, म्हणजे कॉस स्क्वेअर थिटा मला किती पाहिजे, 2. म्हणजे बघा एक कॉस स्क्वेअर थिटा आले, अजून मला इथं पण काय आला पाहिजे, कॉस स्क्वेअर थिटा आला पाहिजे. म्हणजे कॉस स्क्वेअर थिटा आणि कॉस स्क्वेअर थिटा किती होणार, 2 कॉस स्क्वेअर थिटा होणार. म्हणजे आता बघा तुम्ही ही आयडेंटिटी केल्या काय, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. आता आपण जो इंट्रोडक्शनचा व्हिडिओ बघितलाय त्याच्यामध्ये साइन स्क्वेअर थिटा ह्या आयडेंटिटीवरून साइन स्क्वेअर थिटा आणि कॉस स्क्वेअर थिटाचे फॉर्म्युले तयार केलेत, बरोबर आहे. तो जर व्हिडिओ तुम्ही जाऊन बघितला नसेल इंट्रोडक्शनचा या चॅप्टरचा, तर व्हिडिओ पण तो जाऊन नक्कीच चेक करा. आता बघा मला 2 कॉस स्क्वेअर थिटा पाहिजेत, म्हणजे मला कोणाची व्हॅल्यू काढायला पाहिजे, साइन स्क्वेअर थिटाची काढायला पाहिजे का कॉस स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू काढायला पाहिजे. तर बघा आता मला व्हॅल्यू काढायची आहे साइन स्क्वेअर थिटाची. मग साइन स्क्वेअर थिटा मी ॲज इट इज लिहिलं इज इक्वल टू, आधी हा नंबर लिहिला 1. आता हा प्लस कॉस स्क्वेअर थिटा आहे, त्या साईडला काय येणार आहे मायनस कॉस स्क्वेअर थिटा. बघा हा प्लस कॉस स्क्वेअर थिटा, त्या साईडला मायनस कॉस स्क्वेअर थिटा. म्हणजेच साइन स्क्वेअर थिटाच्या जागी मी काय लिहू शकतोय, तर 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा. बघा ही तुमची ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी आहे. काय आहे, फर्स्ट आयडेंटिटीज आहे साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. याच्यावरून मला कुणाची व्हॅल्यू काढायची आहे, साइन स्क्वेअर थिटाची. मग साइन स्क्वेअर थिटा आहे तसं ठेवलं, जी व्हॅल्यू काढायची आहे ती आहे तशी ठेवली आणि बाकीच्या टर्म्स काय केल्या त्या साईडला शिफ्ट. मग आधी आपण टर्म शिफ्ट करताना कसं करतोय, आधी जो तुमचा त्या साईडचा नंबर असेल तो लिहितोय आणि त्यानंतर शिफ्ट झालेला नंबर लिहितोय. मग आता ह्या साईडचा नंबर कोणता आहे, 1. हा प्लस कॉस स्क्वेअर थिटा आहे, त्या साईडला गेला काय होणार आहे मायनस कॉस स्क्वेअर थिटा. म्हणजे साइन स्क्वेअर थिटाच्या जागी मी काय लिहू शकतोय, तर 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा. आता बघा साइन स्क्वेअर थिटाच्या जागी मी काय लिहिणार, तर 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा. परत हे साइन स्क्वेअर थिटाच्या जागी मी लिहिले, परत अजून काय आपल्याकडं, तर कॉस स्क्वेअर थिटा. बघा साइन स्क्वेअर थिटाच्या जागी लिहिलं 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा, हा मायनस साइन ॲज इट इज आणि कॉस स्क्वेअर थिटा ॲज इट इज. आता बघा 1 मी ॲज इट इज लिहिलं, मायनस आणि मायनस, मायनस मायनस काय असतंय प्लस, आणि साइन कोणतं देतोय आपण, तर मायनस. मग कॉस स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा, मायनस मायनस प्लस करतोय आपण, कॉस स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा किती आन्सर येणार आहे, तर 2 कॉस स्क्वेअर थिटा. बघा ही स्टेप लक्षात आली काय, 1 ॲज इट इज लिहिलं, हा मायनस आणि हा मायनस, मायनस मायनस काय करायचं प्लस, आणि साइन कोणतं द्यायचं मायनस. मग कॉस स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा काय आन्सर येणार आहे, 2 कॉस स्क्वेअर थिटा. आणि हेच आपल्याला काय करायचं आहे, प्रूव्ह करायचं आहे. बघा RHS मध्ये पण तेच आहे, 1 मायनस 2 कॉस स्क्वेअर थिटा आणि इज इक्वल टू आपण काय लिहिणार आहे इथं RHS. म्हणजे मी कन्सिडर करताना LHS कन्सिडर केले आणि प्रूव्ह काय केले RHS. इथं ज्या स्टेपला जे फॉर्म्युले यूज केलेत ते फॉर्म्युले इथं लिहिलेले आहेत. बघा हा क्वेश्चन तुमच्या लक्षात आला काय, 7 नंबरचा क्वेश्चन. याचा पण स्क्रीनशॉट मारून घ्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता बघा 7 नंबरचा क्वेश्चन बघितला तर आपण बघणार आहे क्वेश्चन नंबर 8. आता क्वेश्चन नंबर 8 मध्ये काय दिले, सेक थिटा प्लस टॅन थिटा इज इक्वल टू काय दिले, तर कॉस थिटा अपॉन 1 मायनस साइन थिटा. फर्स्ट अपॉन आपण काय कन्सिडर करणार, तर LHS. काय दिले LHS ला आपल्याला, तर सेक थिटा प्लस टॅन थिटा. आता LHS कन्सिडर केलंय आणि प्रूव्ह काय करायचं आहे, तर कॉस थिटा अपॉन 1 मायनस साइन थिटा. आता बघा
सेक थिटा. आता सेक थिटा कोणाचा रेसिप्रोकल आहे? तर बघा आपले कोणकोणते ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहेत? साइन थिटा, कॉस थिटा, टॅन थिटा, त्यानंतर ना कोसेक थिटा, सेक थिटा आणि कॉट थिटा. हे आपले 6 ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहेत, बरोबर. आता साइन थिटा कोणाचा रेसिप्रोकल आहे? तर कोसेक थिटाचा. कॉस थिटा कुणाचा रेसिप्रोकल आहे? सेक थिटाचा. आणि टॅन थिटा कुणाचा रेसिप्रोकल आहे? तर कॉट थिटाचा. म्हणजे साइन थिटाच्या अपोजिट कोसेक थिटा, कॉस थिटाच्या अपोजिट सेक थिटा आणि टॅन थिटाच्या अपोजिट कॉट थिटा. आता मला कोणती थिटा पाहिजे? सेक थिटा. मग सेक थिटा कुणाच्या अपोजिट आहे? तर कॉस थिटाच्या अपोजिट आहे. म्हणजे बघा सेक थिटा कुणाच्या अपोजिट आहे? कॉस थिटाच्या अपोजिट. म्हणजेच काय? तर कॉस थिटाला डिनोमिनेटर नाही म्हणजे किती असतोय? 1. जेव्हा डिनोमिनेटर दिलेला नसतोय तेव्हा किती असतोय? 1. आता बघा त्याचा आपण रेसिप्रोकल घ्यायचा. कॉस थिटा अपॉन 1 च उलट करायचं म्हणजे रेसिप्रोकल घ्यायचा. म्हणजेच काय लिहिणारा? 1 अपॉन कॉस थिटा. म्हणजे सेक थिटा आपण कसं लिहू शकतोय? तर 1 अपॉन कॉस थिटा. म्हणजे बघा सेक थिटाच्या जागी मी काय लिहिले? तर 1 अपॉन कॉस थिटा. त्यानंतर साइन कोणता आहे? प्लस. आता टॅन थिटाचा पण फॉर्म्युला बघितलाय बघा. टॅन थिटा इज इक्वल टू साइन थिटा अपॉन कॉस थिटा. म्हणजे टॅन थिटाचा काय फॉर्म्युला आहे? साइन थिटा अपॉन कॉस थिटा. बघा जो इंट्रोडक्शनचा व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये हे सगळे फॉर्म्युले एक्सप्लेन केलेले आहेत. कोणता फॉर्म्युला कधी यूज करायचा हे पण सांगितलेलं आहे. त्यामुळे तो व्हिडिओ जाऊन चेक करा. फॉर्म्युले जेव्हा तुम्हाला पाठ असतील तेव्हाच खाली कॅल्क्युलेशन करायला येणार आहे. आता बघा इथं कोणकोणते फॉर्म्युला पण यूज केलेत? पहिला फॉर्म्युला यूज केलाय सेक थिटाचा. काय फॉर्म्युला आहे सेक थिटाचा? तर 1 अपॉन कॉस थिटा. आणि दुसरा फॉर्म्युला आहे टॅन थिटाचा. टॅन थिटाचा काय फॉर्म्युला आहे? तर साइन थिटा अपॉन कॉस थिटा. हे फॉर्म्युला आपण काय केलेत? यूज केलेत. आता बघा जेव्हा असं येते 1 अपॉन 2 प्लस 3 अपॉन 2 म्हणजेच काय? मध्ये साइन प्लस आहे आणि दोन्हीचं पण डिनोमिनेटर काय आहे? सेम. तेव्हा तुम्ही असं लिहिताय 1 प्लस 3 अपॉन काय लिहिताय? 2. म्हणजे जो डिनोमिनेटर सेपरेट असते तो काय करतायचा? तुम्ही एकत्र करताय. असा सेम तसंच बघा इथं पण कॉस थिटा आणि इथं पण काय आहे? कॉस थिटा आणि मध्ये साइन काय आहे? प्लस. मग जेव्हा डिनोमिनेटर सेपरेट असतो तेव्हा तुम्ही काय करत लिहितायसा? एकत्र. म्हणजे कसं लिहिणारा? तर 1 प्लस साइन थिटा अपॉन काय लिहिणारा? कॉस थिटा. म्हणजे जो सेपरेट आहे तो काय केलाय? आपण एकत्र केलाय. आता बघ हा डिनोमिनेटर तुमचा कोणता आहे? तर कॉस थिटा. आता इनटू काय लिहिणारा? कॉस थिटानंच काय करायचं? याला मल्टिप्लाय पण करायचं आणि डिवाइड पण करायचं. म्हणजे बघा जो डिनोमिनेटर आहे रॅशनलायझेशन करायचं. म्हणजेच काय? जो तुमचा डिनोमिनेटरचा नंबर आहे डिनोमिनेटरचा जो फंक्शन आहे तो कोणता आहे? कॉस थिटा. मग त्या कॉस थिटानं मल्टिप्लाय पण करायचं आणि काय करायचं? डिवाइड पण करायचं. आता पुढच्या स्टेपला काय करायचं? न्यूमरेटर टू न्यूमरेटर मल्टिप्लिकेशन आणि डिनोमिनेटर टू डिनोमिनेटर मल्टिप्लिकेशन. म्हणजे काय करणार बघा न्यूमरेटरचं मल्टिप्लिकेशन काय करणारा? कॉस थिटा इंटू 1 प्लस साइन थिटा अपॉन बघा कॉस थिटा इंटू कॉस थिटा. आन्सर काय येते आपलं? तर कॉस स्क्वेअर थिटा. कॉस थिटा इंटू कॉस थिटा काय येणार आहे? कॉस स्क्वेअर थिटा. आणि वरती काय केले? न्यूमरेटरचं मल्टिप्लिकेशन. आता बघा मला काय प्रूव्ह करायचं आहे? कॉस थिटा म्हणजे न्यूमरेटर मध्ये फक्त काय पाहिजे? कॉस थिटा पाहिजे. अपॉन डिनोमिनेटरला काय पाहिजे? तर 1 मायनस काय पाहिजे? साइन थिटा पाहिजे. म्हणजे बघा हा कॉस थिटा मला पाहिजे. काय इथलं न्यूमरेटरचं नको आहे? तर 1 प्लस साइन थिटा नको आहे. आणि डिनोमिनेटरला काय यायला पाहिजे? 1 मायनस साइन थिटा. माझं आलंय काय? तर कॉस स्क्वेअर थिटा आले. आता बघा तुमच्याकडे कॉस स्क्वेअर थिटाचा फॉर्म्युला आहे. आपली जी फर्स्ट आयडेंटिटी आहे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनची काय आयडेंटिटी आहे? तर साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू किती? 1. ही आपली फर्स्ट आयडेंटिटी आहे. आता ह्याच्यावरून जर मला कुणाची व्हॅल्यू काढायची आहे? कॉस स्क्वेअर थिटाची जर व्हॅल्यू काढायची असेल तर कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय लिहिणारा? आधी इथला नंबर 1 हा प्लस साइन स्क्वेअर थिटा आहे. त्या साईडला गेला काय होणार? मायनस साइन स्क्वेअर थिटा. म्हणजे कॉस स्क्वेअर थिटाची काय व्हॅल्यू आली? तर 1 मायनस काय आल्या? साइन स्क्वेअर थिटा. मग आता बघा कॉस थिटा कॉस थिटा ॲज इट इज लिहिलं. त्यानंतर 1 प्लस साइन थिटा लिहिले. आता कॉस स्क्वेअर थिटाच्या जागी काय पुट करणारा? 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. बघा कॉस स्क्वेअर थिटाच्या जागी काय पुट केलंय? तर 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. हा इथं फॉर्म्युला आपण यूज केला. आता बघा काय पाहिजे? आता 1 मायनस काय आले? साइन स्क्वेअर थिटा.
आपल्याला खाली फक्त काय पाहिजे, तर 1 मायनस साइन थिटा पाहिजे. आता बघा इथं 1चा जर स्क्वेअर केला तर 1चा स्क्वेअर किती येतोय 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. म्हणजे इथं कोणता फॉर्म्युला यूज करायचा, तर डिनॉमिनेटरला ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. बघा ए स्क्वेअर म्हणजे 1 ला काय म्हणणारा ए आणि साइन थिटाला काय म्हणणारा बी. बघा ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर काय फॉर्म्युला आहे, तर पहिल्या ब्रॅकेटमध्ये ए प्लस बी आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय आहे, तर ए मायनस बी. म्हणजे आता बघा न्यूमरेटर ॲज इट इज लिहिला कॉस थिटा इन ब्रॅकेट 1 प्लस साइन थिटा अपॉन ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. मग 1 ला काय म्हणणार ए आणि साइन स्क्वेअर थिटाला काय म्हणले बी. बघा ए प्लस बी म्हणजे काय लिहिणारा 1 प्लस साइन थिटा आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये ए मायनस बी म्हणजे काय लिहिणारा, तर 1 मायनस साइन थिटा. हा फॉर्म्युला आपण इथे यूज केलाय. आता बघा काय कॅन्सल होतोय, न्यूमरेटरला पण 1 प्लस साइन थिटा आणि डिनॉमिनेटरला पण 1 प्लस साइन थिटा. मग ह्या 1 प्लस साइन थिटाला हा 1 प्लस साइन थिटा काय होणार आहे, कॅन्सल होणार आहे. म्हणजे काय राहिलंय, तर कॉस थिटा अपॉन 1 मायनस साइन थिटा आणि विच इज तुमचं काय आहे आरएचएस. बघा आरएचएसला आपल्याला तेच पाहिजे, कॉस थिटा अपॉन 1 मायनस साइन थिटा, कॉस थिटा अपॉन 1 मायनस साइन थिटा. बघा एक्झाम्पल लक्षात आलं काय, प्रत्येक ठिकाणी जे फॉर्म्युले यूज केलेत ते फॉर्म्युले पण लिहिलेत. क्वेश्चन नंबर 8 लक्षात आलं काय तुमच्या. आता बघा क्वेश्चन नंबर 9. क्वेश्चन नंबर 9 मध्ये आपल्याला काय दिलंय, तर इफ टॅन थिटा प्लस 1 अपॉन टॅन थिटा इज इक्वल टू 2 देन शो दॅट. काय शोध करायचंय, काय दाखवायचंय आपल्याला, तर टॅन स्क्वेअर थिटा प्लस 1 अपॉन टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय दाखवायचंय, 2 दाखवायचंय. आता बघा सेम आपण काय कन्सिडर करणार, तर एलएचएस कन्सिडर करणार. आता याच्यामध्ये एलएचएस कन्सिडर करणार काय, करणार का नाही याच्यामध्ये एलएचएस कन्सिडर. बघा इफ नंतरचे हे वाक्य दिले आणि आपल्याला हे काय करायला सांगितले, दाखवायला सांगितले. म्हणजे तुम्ही एलएचएस कन्सिडर केली नाही तरी पण चालते. म्हणजे काय घेणार आहे, टॅन थिटा प्लस 1 अपॉन टॅन थिटा आणि इज इक्वल टू काय लिहिणार 2. आता बघा जे तुम्हाला शो करायचं आहे त्याच्यामध्ये बघा टॅन स्क्वेअर थिटा आणि इथं पण काय टॅन स्क्वेअर थिटा. म्हणजे बघा इथं टॅन थिटा आणि इथं पण टॅन थिटा आहे आणि जे दाखवायचं आहे त्याच्यामध्ये इथं पण स्क्वेअर आहे आणि इथं पण स्क्वेअर. मग आपण फर्स्ट स्टेपला काय करूया, तर स्क्वेअरिंग बोथ साइड्स. दोन साइड्स दिल्यात तुम्हाला बरोबर आहे, ही एलएचएस दिली आणि ही आरएचएस दिल्या, म्हणजे दोन्ही साइडचं पण काय करूया स्क्वेअरिंग. मग बघा टॅन थिटा प्लस 1 अपॉन टॅन थिटा आणि ब्रॅकेटचा काय लिहूया स्क्वेअर इज इक्वल टू 2 चा काय लिहूया स्क्वेअर. म्हणजे बघा दोन्ही पण साइडचा काय लिहिला स्क्वेअर. आता इथं कोणता फॉर्म्युला यूज होते बघा, ह्याला जर मी म्हटलं टॅन थिटाला ए आणि 1 अपॉन टॅन थिटाला मी म्हटलं बी, तर इथं कोणता फॉर्म्युला तयार होतोय, ए प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर. काय फॉर्म्युला आहे, ए प्लस बी ब्रॅकेटच्या स्क्वेअरचा, ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. हा फॉर्म्युला आहे ए प्लस बी ब्रॅकेटच्या स्क्वेअरचा. म्हणजे बघा टॅन थिटाला ए म्हणलं आणि 1 अपॉन टॅन थिटाला काय म्हणलं बी. आता हा फॉर्म्युला यूज करूया. मग काय लिहिणार, पहिल्यांदा ए चा स्क्वेअर आहे, मग ए म्हणजे काय आहे टॅन थिटा, म्हणजे टॅन थिटाचा काय लिहिणारा स्क्वेअर. आपण टॅन थिटा स्क्वेअर लिहितोय काय, नाही काय लिहितोय, तर टॅन स्क्वेअर थिटा. त्यानंतर साइन कोणता आहे प्लस 2ab. आता 2ab मध्ये साइन नाही आहे, म्हणजे कोणतं साइन असते, मल्टिप्लिकेशनचं साइन असते. म्हणजे बघा 2 इंटू ए म्हणजे काय टॅन थिटा इंटू बी म्हणजे काय, तर 1 अपॉन टॅन थिटा. त्यानंतर ना प्लस बी चा स्क्वेअर. बघा प्लस बी चा स्क्वेअर, बी म्हणजे काय, तर 1 अपॉन टॅन थिटा ब्रॅकेटचा स्क्वेअर, 1 अपॉन टॅन थिटा म्हणजे काय लिहिणार बी चा स्क्वेअर. मग 1 चा स्क्वेअर किती येतोय 1 आणि टॅन थिटाचा स्क्वेअर काय येतोय, तर टॅन स्क्वेअर थिटा. हा फॉर्म्युला कोणता आहे, तर ए प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी चा स्क्वेअर. बघ या फॉर्म्युल्यानुसार आपण आता दोन्ही साइडचं करायचं आहे. म्हणजे इथं इज इक्वल टू 2 चा स्क्वेअर, म्हणजे इज इक्वल टू 2 चा स्क्वेअर किती लिहिणार तुम्ही, तर 4. हा फॉर्म्युला आपण इथे यूज केलाय बरोबर आहे. आता बघ
काय कॅन्सल होते? आता हा टॅन थिटा कशामध्ये आहे तुमचा? ह्याला डिनोमिनेटर नाही, म्हणजे किती डिनोमिनेटर असणार आहे? 1. म्हणजे हा टॅन थिटा कशामध्ये आहे? तर न्यूमरेटरमध्ये. आणि हा टॅन थिटा कशामध्ये आहे? डिनोमिनेटरला आहे. आपण कॅन्सल करताना कशामध्ये कॅन्सल करतोय? तर न्यूमरेटर टू डिनोमिनेटर. म्हणजे हा न्यूमरेटरचा टॅन थिटा आणि हा डिनोमिनेटरचा टॅन थिटा काय होणार आहे? कॅन्सल. आता काय काय राहिले बघा, तर टॅन स्क्वेअर थिटा प्लस 2 इंटू काय राहिले? तर 1 अपॉन टॅन स्क्वेअर थिटा आणि इज इक्वल टू किती राहिले? 4. हा 1 अपॉन टॅन थिटा, हे टॅन थिटा आणि हे टॅन थिटा काय होणार आहे? तर कॅन्सल होणार आहे. तर टॅन स्क्वेअर थिटा हा 1 अपॉन टॅन स्क्वेअर थिटा आणि इज इक्वल टू 4. आता बघा काय शो करायचं आहे आपल्याला? टॅन स्क्वेअर थिटा प्लस 1 अपॉन टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 2. म्हणजे आता काय काय पाहिजे बघा, टॅन स्क्वेअर थिटा आहे तसा पाहिजे, प्लस काय पाहिजे? 1 अपॉन टॅन स्क्वेअर थिटा आहे काय बघा, प्लस 1 अपॉन टॅन स्क्वेअर थिटा आणि इज इक्वल टू किती आहे? 2. इथे इज इक्वल टू किती आहे? 4. म्हणजे हा इथला 2 मला काय नको आहे, मग हा प्लस 2 आहे, त्या साईडला गेल्यावरती काय होणार आहे? तर -2. म्हणजे काय लिहिणार बघा, तर टॅन स्क्वेअर थिटा इथलं साइन प्लस 1 अपॉन टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू, हा इथला नंबर लिहिला 4 आणि हा प्लस 2 त्या साईडला गेल्यानंतर काय होणार आहे? -2. म्हणजे 4 मायनस किती लिहिणार? 2. म्हणजे बघा टॅन स्क्वेअर थिटा प्लस 1 अपॉन टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 4 मायनस 2. आन्सर किती येणार आहे? 2. आणि हेच आपल्याला काय करायचं आहे? शो करायचं आहे. बघा टॅन स्क्वेअर थिटा प्लस 1 अपॉन टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 2. बघा हे एक्झाम्पल लक्षात आलं का? इथं आपण ए प्लस बी ब्रॅकेटच्या स्क्वेअरचा फॉर्म्युला यूज केला, एकच फॉर्म्युला याच्यामध्ये आपण यूज केलाय. बघा इझी मेथडनं तुम्हाला सांगितले, लक्षात आलं काय? बघा आता बघा क्वेश्चन नंबर 10 बघूया. काय दिलंय क्वेश्चन नंबर 10? तर टॅन ए अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर ए आणि परत ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस कॉट ए अपॉन 1 प्लस कॉट स्क्वेअर ए ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू काय प्रूव्ह करायचं आहे? साइन ए इंटू कॉस ए. आता बघा प्रत्येक ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन मध्ये आपण काय काय लिहिलंय? साइन थिटा, कॉस थिटा, म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपण काय लिहिलंय? थिटा. परंतु ह्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला काय आले? साइन ए, त्यानंतर काय आले? टॅन ए, कॉट ए. म्हणजे आपल्याला थिटाच्या जागी काय कन्सिडर करायचं आहे? ए. म्हणजे आपल्याला जे फॉर्म्युले आहेत ते फॉर्म्युले आहे तसंच राहणार आहेत, फक्त आपण थिटाच्या जागी काय लिहायचं आहे? ए. कारण एक्झाम्पलमध्ये प्रत्येक ठिकाणी थिटाच्या जागी काय लिहिलंय? ए. म्हणून आपण पण प्रत्येक फॉर्म्युल्यामध्ये थिटाच्या जागी फक्त काय चेंज करायचं आहे? ए. बाकीचा जो फॉर्म्युला आहे तुमचा तो ॲज इट इज राहणार आहे. आता बघा पहिल्यांदा काय कन्सिडर करतोय आपण प्रूव्ह दॅट मध्ये? तर LHS कन्सिडर करतोय. काय दिलंय LHS ला? टॅन ए अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर ए आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस कॉट ए अपॉन 1 प्लस कॉट स्क्वेअर ए ब्रॅकेटचा स्क्वेअर. हे आपण LHS कन्सिडर केला. प्रूव्ह काय करायचं आहे? साइन ए इंटू कॉस ए. आता बघा ही LHS कन्सिडर केल्या. आता इथं कोणकोणते फॉर्म्युले बघा तयार होतात? वरचा न्यूमरेटरचा तुमचा टॅन ए, खाली कोणता फॉर्म्युला डिनॉमिनेटर तयार होतोय? तर 1 प्लस टॅन स्क्वेअर एच्या जागी काय कन्सिडर करायचं? थिटा. मग 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा आपली सेकंड नंबरची आयडेंटिटी आहे. काय त्यात? 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय आन्सर येते? सेक स्क्वेअर थिटा. आणि इथं बघा 1 प्लस कॉट स्क्वेअर एच्या जागी काय कन्सिडर करायचं? थिटा. मग 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय फॉर्म्युला येतोय? कोसेक स्क्वेअर थिटा. म्हणजे ह्या दोन्ही पण आयडेंटिटी, आपली जी सेकंड नंबरची आयडेंटिटी आहे ती आणि थर्ड नंबरची आयडेंटिटी आहे ती, ह्या दोन्ही पण आयडेंटिटी इथं आपण पहिल्या स्टेपला यूज करणार आहे. म्हणजे कसं लिहिणार आहे बघा, टॅन ए न्यूमरेटरला आहे तसं 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. आता इथं बघा आयडेंटिटी लिहा, 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय ते आन्सर? सेक स्क्वेअर थिटा. आणि दुसरी आयडेंटिटी काय लिहिणार आहे? तर 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. थिटाच्या जागी फक्त काय लिहायचं? ए. बघा 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटाच्या जागी काय लिहिणार? सेक स्क्वेअर थिटा. हा सेक स्क्वेअर थिटाच्या जागी काय लिहिणार? ए. परत ब्रॅकेट टाकून त्याला काय आहे? स्क्वेअर. ज्याला पण परत ब्रॅकेट आणि त्याचा काय करायचा? स्क्वेअर प्लस कॉट ए न्यूमरेटरचा ॲज इट इज लिहिला अपॉन 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा. 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटाच्या जागी काय लिहायचं? कोसेक स्क्वेअर थिटा. म्हणजे काय लिहिणार? कोसेक स्क्वेअर थिटाच्या जागी ए आणि परत त्याला ब्रॅकेटचा काय आहे? स्क्वेअर. तो जो ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे तो ॲज इट इज लिहिला. आता बघा काय करूया, हा जो
न्यूमरेटरचा टॅन ए आहे तो सेपरेट लिहूया. म्हणजे बघा टॅन ए लिहिलं. आता हा मी सेपरेट लिहिलाय म्हणजे इथं काय राहणार आहे, फक्त 1 राहणार आहे. काय नसते म्हणजे किती असते 1 अपॉन काय राहिलंय तर सेक स्क्वेअर ए ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस बघा इथं पण सेम तेच करूया. कॉट ए सेपरेट लिहिला आणि इंटू इथं काय राहिलेलं नाही म्हणजे किती येणार आहे तर 1 येणार आहे आणि अपॉनला काय येणार आहे तर कोसेक स्क्वेअर ए आणि ब्रॅकेटचा काय लिहिणार आहे स्क्वेअर. आता आपल्याकडे टॅन थिटाचा पण फॉर्म्युला आणि कॉट थिटाचा पण फॉर्म्युला आहे. काय काय फॉर्म्युला आहे बघा. टॅन थिटाचा काय फॉर्म्युला आहे तर साइन थिटा अपॉन कॉस थिटा आणि कॉट थिटाचा पण फॉर्म्युला आहे. जेव्हा आपण इंट्रोडक्शनचा व्हिडिओ घेतला तर तेव्हा सांगितलेलं बघा या दोन फॉर्म्युलाला बॉक्स करून ठेवा. हे दोन फॉर्म्युला आपल्याला जास्त करून यूज होणार आहेत म्हणजे टॅन थिटाचा आणि कॉट थिटाचा. पण टॅन थिटाचा काय फॉर्म्युला आहे तर साइन थिटा अपॉन कॉस थिटा आणि कॉट थिटाचा काय फॉर्म्युला आहे कॉट थिटा इज इक्वल टू कॉस थिटा अपॉन साइन थिटा. बघा मग आता टॅन एच्या जागी काय लिहिणार थिटाच्या जागी फक्त काय लिहायचं तर ए लिहायचं. म्हणजे बघा हा टॅन एच्या जागी काय लिहिणार तर साइन ए अपॉन कॉस ए. हे मी टॅन एच्या जागी लिहिलं. आता बघा 1 अपॉन सेक स्क्वेअर ए आणि ब्रॅकेटचा काय आहे तर स्क्वेअर. मग सेक थिटा कुणाचा 1 अपॉन आहे म्हणजे सेक थिटाचा काय घ्यायचा रेसिप्रोकल घ्यायचा. मग सेक थिटा कुणाचा रेसिप्रोकल आहे तर कॉस थिटाचा. मगाच्या एक्झाम्पल मध्ये रेसिप्रोकल सांगितलेले. सेक थिटा कुणाचा रेसिप्रोकल आहे तर कॉस थिटाचा. बघा आणि इथं सांगतो साइन थिटा कॉस थिटा कोणकोणते फंक्शन आहेत साइन कॉस टॅन कोसेक सेक आणि कॉट. मग बघा साइन थिटा कोणाचा रेसिप्रोकल आहे कोसेक थिटाचा. कॉस थिटा कुणाचा रेसिप्रोकल आहे सेक थिटाचा आणि टॅन थिटा कुणाचा रेसिप्रोकल आहे तर कॉट थिटाचा. आता मला कोणाचा पाहिजे सेक थिटाचा. मग सेक थिटाचा रेसिप्रोकल कोण आहे तर कॉस थिटा. म्हणजे बघा 1 अपॉन सेक स्क्वेअर ए ब्रॅकेटचा स्क्वेअर त्याच्या जागी मी काय लिहिणार तर कॉस स्क्वेअर थिटाच्या जागी ए आणि परत त्याचा ब्रॅकेटचा काय लिहिणार स्क्वेअर प्लस आता इथं कॉट थिटाचा फॉर्म्युला यूज करायचा. कॉट थिटाचा काय फॉर्म्युला आहे तर कॉस थिटा अपॉन साइन थिटा. थिटाच्या जागी ए म्हणजे काय लिहिणारा कॉस ए अपॉन साइन ए इंटू आता बघा 1 अपॉन कोसेक स्क्वेअर ए. इथं सेम कोसेक थिटाचा फॉर्म्युला वापरायचा. मग कोसेक थिटा कुणाचा रेसिप्रोकल आहे साइन थिटाचा म्हणजे काय लिहिणारा तर साइन स्क्वेअर ए आणि ब्रॅकेटचा काय लिहिणारा स्क्वेअर. बघा इथं हे दोन फॉर्म्युले आणि कोणता फॉर्म्युला यूज केला आपण तर सेक स्क्वेअर थिटाचा काय फॉर्म्युला आहे तर 1 अपॉन कॉस स्क्वेअर थिटा आणि दुसरा कोसेक स्क्वेअर थिटाचा फॉर्म्युला यूज केला. म्हणजे कोसेक स्क्वेअर थिटा कुणाचा रेसिप्रोकल आहे तर साइन स्क्वेअर थिटा. 1 अपॉनचा अर्थ काय तर रेसिप्रोकल. बघा ह्या स्टेपला आपण एकूण 4 फॉर्म्युले यूज केलेत. टॅन थिटा कॉट थिटा सेक स्क्वेअर थिटाचा रेसिप्रोकल आणि कॉस स्क्वेअर थिटाचा रेसिप्रोकल. रेसिप्रोकल काय येते तुमचा सेक थिटाचा काय येते कॉस थिटा. इथं जर स्क्वेअर असेल तर इथं पण काय द्यायचं स्क्वेअर. इथं क्यूब असेल तर इथं पण काय द्यायचं क्यूब. सेम तसंच इथं. बघा लक्षात आल्या का ही स्टेप. आता बघा इथं कॉस ए आहे आणि इथं 2 आणि 2 म्हणजे कॉस थिटा एकूण किती आहेत तुमचे 4 आहेत कॉस ए. इथं साइन ए आणि इथं साइन स्क्वेअर ए आणि परत ब्रॅकेटचा काय आहे स्क्वेअर म्हणजे साइन ए किती आहे 4 आहे. आता बघा इथल्या एक कॉस एला मी ह्यातला एक कॉस ए काय करणार कॅन्सल कारण हा कॉस ए कशामध्ये न्यूमरेटर आणि हा कशामध्ये डिनॉमिनेटरला. आता बघा इथल्या एक साइन एला ह्यातला एक साइन ए मी काय केलाय कॅन्सल केलाय. म्हणजे आता बघा साइन ए आता बघा एकूण कॉस ए किती होते 4 होते त्यातला एक कॉस ए मी काय केलाय कॅन्सल केलाय. म्हणजे किती कॉस ए राहणार आहेत तर 3 कॉस ए राहणार आहेत. म्हणजे इथं इंटू काय लिहिणारा कॉस क्यूब काय लिहिणारा ए प्लस कॉस ए ऍज इट इज लिहिलं सेम. आता बघा एक साइन ए कॅन्सल केलाय. किती टोटल साइन ए होते 4 साइन ए होते. हा 2 आणि हा 2 म्हणजे 4 साइन ए होते त्यातला एक साइन ए मी कॅन्सल केलाय. म्हणजे किती साइन ए राहणार तर 3 साइन ए म्हणजे काय लिहिणारा साइन क्यूब ए. आता बघा आता याच्यामधून आपल्याला काय प्रूव्ह करायचंय फक्त साइन ए आणि काय करायचंय कॉस ए. आता बघा प्लसच्या ह्या 2 साइड आहेत. आता काय करूया या दोघांच्या मधून पण कॉमन काढूया. आपण कॉमन कुणाला घेतोय जो दोन्ही पण साईडला नंबर असतो किंवा फंक्शन असतोय तो. आता बघा मी काय केलं एक साइन ए कॉमन काढलं. बघा इथं पण साइन ए इथं पण साइन ए. मग एक साइन ए कॉमन काढलं आणि काय कॉमन काढू शकतोय इथं पण कॉस ए इथं पण कॉस ए आणि एक कॉस ए मी काय काढलं कॉमन काढलं.
स्क्वेअर कॉमन काढू शकतोय काय? नाही. बघा इथं एक साईन आहे, पण इथं साईन आहे किती आहे? 3. म्हणजे दोन्हीच्यातनं एक एकच कॉमन काढू शकतोय. इथं कॉस आहे 3 आहेत आणि इथं एकच कॉस आहे, म्हणजे फक्त काय कॉमन काढू शकतो मी? एकच कॉमन काढू शकतो. आता बघा साईन ए आणि कॉस ए ह्या दोन व्हॅल्यूज मी काय काढल्यात? तर कॉमन काढल्यात. आता काय काय राहते बघा, हा साईन ए ऑलरेडी आपला आलाय, म्हणजे साईन ए लिहून चालणार आहे का आता? नाही. कॉस क्यूब ए त्यातला एक कॉस ए मी बाहेर काढलाय, म्हणजे किती कॉस ए राहणार? 2. म्हणजे काय लिहिणारा? कॉस स्क्वेअर ए. 3 कॉस ए सॉरी 3 कॉस ए होते, त्याच्यातला एक कॉस ए बाहेर काढलाय, म्हणजे किती कॉस स्क्वेअर ए राहणार? किती राहणार? 2. आता बघा आणि काही इथं राहणार आहे का ह्या साईडचं प्लसच्या? नाही. मग साईन कोणतं देणारा? प्लस. आता बघा ह्या साईडचं एक कॉस ए त्यातला एक कॉस ए मी बाहेर काढलाय, म्हणजे परत इथं कॉस ए लिहून चालणार आहे काय? नाही. आता बघा साईन क्यूब ए त्यातला एक साईन मी बाहेर काढलाय, म्हणजे किती साईन राहणार? 2 साईन राहणार, म्हणजे काय लिहिणार? साईन स्क्वेअर ए. बघा ही स्टेप लक्षात आली काय? साईन ए आणि कॉस ए कॉमन काढले, 3 कॉस ए होतात, त्यातला एक बाहेर काढल्यानंतर आतमध्ये किती राहणार? 2 राहणार. आणि इथं साईन क्यूब ए म्हणजे 3 साईन ए होते, त्यातला एक बाहेर काढलाय, म्हणजे किती? आतमध्ये किती येणार? 2. आता बघा साईन ए इंटू कॉस ए. आता इथं कोणता फॉर्म्युला तयार होतोय? तुमची ट्रिग्नोमेट्रिकची फर्स्ट आयडेंटिटी. काय फर्स्ट आयडेंटिटी आहे? तर कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा, किंवा तुमची आयडेंटिटी कशी आहे? साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. मग आता बघा साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटाच्या ऐवजी जर कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा लिहिलं तर चालते का नाही? मग तेच आहे कॉस स्क्वेअर ए प्लस साइन स्क्वेअर ए, त्याच्यासाठी आपण इज इक्वल टू किती लिहिणार? 1. म्हणजे इथं इज इक्वल टू काय लिहिणार? 1. मग मगाच्या एक्झाम्पलमध्ये सांगितलं त्याप्रमाणे 1 इंटू एनिथिंग, म्हणजे कोणत्या पण संख्येला जर 1 न मल्टिप्लाय केलं तर आन्सर काय येते आपलं? तीच संख्या येतात. तसंच 1 इंटू एनी फंक्शन, कोणत्या पण फंक्शनला जर 1 न मल्टिप्लाय केलं तर आन्सर काय येते आपलं? तीच संख्या. म्हणजेच काय येणार आन्सर? साइन ए इंटू काय येणार आहे? कॉस ए आणि इज इक्वल टू आपलं काय आहे? RHS. हेच आपल्याला काय करायचं आहे? प्रूव्ह करायचं आहे. बघा याच्यामध्ये आपण प्रत्येक स्टेपला भरपूर फॉर्म्युलांचा यूज केलेला आहे. एक्झाम्पल का आले का बघा, इन डिटेलमध्ये एक्सप्लेन करून सांगितलेलं आहे प्रत्येक स्टेप. त्याच्यातून जर आणि काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा.